Say practice set 2.4 question number second in that question number 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण दुसऱ्या प्रश्नापर्यंत लर्न केले शिकलेलो आहोत. नाव वी हॅव टू लर्न दिस थर्ड क्वेश्चन and solve using formula that we learned formula in the previous period. Okay, now see how to solve. So first of all, this equation 3m square plus 2m minus 7 equal to 0. We have to compare this, comparing with कोणासोबत कंपेअर करायचंय? ax square plus bx plus c is equal to 0. याच्यासोबत आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. आता लक्षात घ्या की मग त्याच्या abc च्या व्हॅल्यूज, मग a काय आहे सांगा बेटा. इथं a च्या प्लेसला a मीन्स व्हॉट 3. a च्या जागी इथे x स्क्वेअर चा कोएफिशिएंट a आहे, तसं m स्क्वेअर चा कोएफिशिएंट कोणता आहे? इथं 3 आहे. ऍट द प्लेस ऑफ b च्या प्लेसला काय पाहिजे? x चा कोएफिशिएंट b आहे, तर इथे m चा कोएफिशिएंट व्हेरिएबलचा कोएफिशिएंट कोणता आहे? 2 आहे. And last, at the place of c, which number is there? -7. c is equal to -7. So these are the values of a, b and c. Now see, now we have we learned in the previous periods what we have to find. B square minus 4ac is equal to what? That value we need or we require in formula. आपल्याला ही व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युला मध्ये वापरायची, म्हणून आपण ही व्हॅल्यू काढतो. बघा b स्क्वेअर मायनस 4ac यालाच आपण डेल्टा म्हणतो, डिस्क्रिमिनंट म्हणतो. ते नेक्स्ट याच्यामध्ये आहे प्रॅक्टिस मध्ये. b स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू बघा. b स्क्वेअर मीन्स व्हॉट? 2 स्क्वेअर मायनस 4 एज इट इज इनटू a आणि c. a ची व्हॅल्यू आहे 3 आणि c ची किती आहे? -7. ओके, आता पहा 2 स्क्वेअर इज व्हॉट? 4 and 4 3s are 12. इथं इंटू आहे बरं का, इंटू आहे. हे मल्टिप्लिकेशन असतं इथं, लक्षात घ्या. इथं तुम्हाला एक बाब लक्षात घ्यायची. b स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर मायनस एज इट इज 4 इंटू a मीन्स दिस a मीन्स 3 इंटू इथं इंटू असतं मल्टिप्लिकेशन आणि c मीन्स -7. नाउ सी 2 स्क्वेअर इज 4. one step will done. 4 3s are 12, but -12 into -7. Okay, now see 4 multiplication. First we carry multiplication. Don't do this subtraction. हे subtraction नाही करायचं, अगोदर multiplication करू. 4 as it ठेवलं आणि निगेटिव्ह चं मल्टिप्लिकेशन. 12 7 जा 84. 12 7 जा 84, but positive. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. 22 84. आता 84 plus 4 how many? 88. 84 4 झाली 88. Now we know that which variable is here in the example m, and we have to find that m's value. Root means what? See, m is equal to what? Minus b. Write that formula. Minus b plus or minus in square root b square minus 4ac upon 2a. We must remember this formula. Keep in mind. लक्षात ठेवा. m is equal to what? Now at the place of b. So in the formula here minus sign. So write first minus sign. We wrote minus b. At the place of b, what is here? 2. 2 आहे b च्या प्लेसला. प्लस मायनस. आलं लक्षात? आता पहा स्क्वेअर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण काढलेली. किती येते? 88. मग इथे 88 लिहायचं. ओके, नाव सी अपॉन 2a. 2 into a means what? a means that 3. 2 into 3. मग पहा -2 प्लस और मायनस. आता याला तुम्ही याचे असे फॅक्टर पाडायचे की त्याच्यामध्ये एखाद्याचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे, बरोबर. मग काय कोणते होतील सांगा? इन स्क्वेअर रूट 20 धिस 4 into 20 असं करूया.
4 इंटू 22. या 88ला आपण कसं लिहितो, 4 इंटू 22 असं लिहिलं. 4 इंटू 22 88 फॅक्टर पडण्यासाठी अपॉन आणि 2 3 जा 6. थोडंसं मी इकडं लिहितो. आता इथं थोडं जागेअभावी आपल्याला इकडं लिहावंच लागणार. आता लक्षात घ्या. देअरफॉर m इज इक्वल टू, आता हा जो भाग आहे हा आपण रफ करून टाकू हां नंतर. -2 प्लस ऑर मायनस, आता बघा याच्यामध्ये काय होईल सांगा. हे 4 आहे, धिस 4 कम्स आउटसाइड, हे बाहेर येतं आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर काय व्हावं लागेल, त्याला स्क्वेअर रूट व्हावं लागेल. स्क्वेअर रूटच्या बाहेर गेल्यानंतर स्क्वेअर रूटमध्ये आहे ते म्हणतं मला स्क्वेअर रूटच्या बाहेर जायचं, पण स्क्वेअर रूट म्हणतं की तू स्क्वेअर रूट होऊन जा, कारण स्क्वेअर रूटमध्ये होता. मग 4 बाहेर आल्यानंतर काय होतं, त्याचं स्क्वेअर रूट बाहेर निघलं, 4चं वर्गमूळ आलं 2 स्क्वेअर रूट, 4चं स्क्वेअर रूट आलं 2 आणि मध्ये काय राहिलं, फक्त 22 राहिलं अपॉन 6. ओके, इन दिस वे. नाव सी रिमेनिंग स्टेप विल राईट हिअर. देअरफॉर m इज इक्वल टू, नाव सी this, from this -2 and +2 we can take 2 common, 2 as a common, right? So how, see, we'll take 2 common. 2 common ब्रॅकेट मध्ये काय राहतं बघा, 2 बाहेर घेतलं मी याच्यामधून, इथं 2 आहे, इथं 2 आहे, लक्षात येतं. आता बघा 2 कॉमन घेतल्यानंतर मध्ये काय राहील, -1 राहील. ओके, -1. त्याच्यानंतर प्लस मायनस as it is plus minus, these 2 came outside, हे बाहेर आलेले, बाहेर आलं, हे 2 जे आहे ते बाहेर आलेलं आहे, म्हणून पुन्हा लिहायची गरज नाही आहे. मग इथं फक्त काय लिहिलं, √22 ओके अपॉन 6 अशा पद्धतीनं. लक्षात घ्या हे 2 आहे, याच्यामधून इथं 2 आहे, इथं 2 आहे, फक्त इथं निगेटिव्ह आहे. दोघांच्या मधून काय कॉमन काढलं, याच्यामधून आपण 2 कॉमन काढलं, 2 कॉमन घेतलं. मग 2ला टॅली करा, 2 इंटू कोणता नंबर, हे मल्टिप्लिकेशन जर केलं याचं, 2 इंटू कोणता नंबर म्हणजे -2 येणार आहे, 2 इंटू -1, 2 1s 2 आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस मायनस हे ॲज इट इज लिहिला, हे मायनस साईन आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिल्याच्या नंतर आपण काय केलं, इथं पण लिहिलं, हे 2 बाहेर आलेलं आहे म्हणून मध्ये नाही लिहिलं, मध्ये फक्त काय लिहिलं, √22 आणि तुम्ही म्हणता लिहिलं 1 कसं काय आलं, बरोबर. तर 2 1s 2 -2 अपॉन 6 आलं लक्षात. आता पहा डायरेक्ट काटाकाटी होत नाही, कारण हा याचा पण डिनोमिनेटर आहे, हा याचा पण डिनोमिनेटर 6. मल्टिप्लिकेशनमध्ये काटाकाटी होऊ शकतो कॉमन घेतल्यानंतर. आता काटाकाटी करायची, ठीक आहे. आता पहा 2 1s 2, 2 3 जा 6. ओके, आता वरती काय राहिलं बघा, हे बाहेर याच्या 1 आहे, 1 नाही लिहिलं तरी चालतं. मग काय होणार आहे, किंवा 1 मल्टिप्लाय करा, 1 इंटू 1s 1 1 1s 1 1s 1 -1 आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह जशा वर्गमुळात 22 1 वर्गमुळात 22, √2 1s √2 √22 इंटू 1 √22 ओके अपॉन आणि इथं काय आलेले 3. ओके, आता आपण याला 2 वेनं लिहू शकतो. कशा पद्धतीनं पहा, m इज इक्वल टू -1 प्लस √22 अपॉन 3, याला असं लिहू शकतो. और पुन्हा दुसऱ्या वेळेनं कसं लिहू शकतो सांगा, आपण लर्न केलं याच्या पूर्वीच्या 2 एक्झाम्पलमध्ये. और m इज इक्वल टू, आता इथं -1 तर लिहायची, इथं पॉझिटिव्ह इथं लिहिलं तर इथं निगेटिव्ह साईन नेक्स्ट याला लिहायचं, -√22 अपॉन 3. सो दीज आर द रूट्स. आपल्याला वर्डमध्ये काय लिहायचं आहे, मग आता हे रूट्स आहेत म्हणून काय लिहायचं आहे, रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं लिहायचं. आता रूट्स हे वर्डमध्ये लिहिला पण मार्क आहेत बरं का, बऱ्याच मुलांचं आउट ऑफ याच्यामुळे जाऊ शकतं, वर्डमध्ये लिहित नाहीत बरेच जण, आपल्याला झालं वाटतं उत्तर. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आर, कोणते कोणते रूट्स आहेत ते लिहायचं. हे कोणते,
-1 प्लस √22/3 and -1 minus √22/3. These are the roots of the quadratic equation. हे समजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे रफ मधलं हे लिहायचं नाही, हे रफ मधलं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्यायचं. ओके, एक्झाम्पल वी आर लर्निंग. पहा 3 पर्यंत आपण पाहिले फॉर्म्युला मेथड. आता चौथं पाहू. लक्षात घ्या, ह्याचा आपण स्टेप तशाच जशा आपण अगोदर केल्या होत्या. बघा लक्षात घ्या, काय करणार, हे इक्वेशन लिहायचं अगोदर. 5m² - 4m - 2 = 0. कम्पेअरिंग विथ, त्या स्टेप तशाच. कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करतो आपण, ax² + bx + c = 0. याच्यासोबत कम्पेअर करायला. मग ABCच्या व्हॅल्यू, एच्या प्लेसला काय इथं सांगा मला, एच्या प्लेसला आहे 5. इथं x² कोइफिशियंट a, तर इथं m² कोइफिशियंट 5. एच्या प्लेसला 5. बीच्या प्लेसला सांगा, बीच्या प्लेसला -4 आहे. b = -4. त्याच्यानंतर सीच्या प्लेसला सांगा बरं, सीच्या प्लेसला आहे -2. हे -2. ओके, सो दीज आर द व्हॅल्यूज ऑफ ABC. नाव सी what can we do? So how to solve? Now see, therefore आता याला कसं करणार की b² - 4ac ची व्हॅल्यू काढतो आपण जसं नेहमी सोडवतो तसंच. therefore b² - 4ac = आता काय करणार बेटा पहा, b² म्हणजे कोणाचा वर्ग बरं, -4चा वर्ग b². बरं, त्याच्यानंतर -4 जशाल तसं इथं इंटू असतं, इंटू 4ac मध्ये a ची व्हॅल्यू आहे 5. 4 × 5 इंटू मल्टिप्लिकेशन, सीच्या प्लेसला कोणता आहे -2. आलं लक्षात? आता लक्षात घ्या, -4 जरी असलं तरी त्याचा तुम्हाला अनेक वेळा सांगितले, निगेटिव्ह जरी नंबर असला तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. -4 × -4, 4 4 = 16, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 16. हां पहा मित्रांनो, -4चा स्क्वेअर आहे, मग ते पॉझिटिव्ह 16 आला. आणि इथं ए ची व्हॅल्यू b² म्हणजे -4चा स्क्वेअर -4 5 = 20. म्हणजे कसं केलं, ही व्हॅल्यूज कळालं ना तुम्हाला मी कशा ठेवल्यात. हे 4 5 = 20 -20 आणि इंटू -2. आता हे 16 ॲज इट ठेवले आणि हे प्रोडक्ट अगोदर करा. तुम्हाला हे सबट्रॅक्शन करतील बरेच जण. इथं 16 हे तर -4 काय दिली नाही, अगोदर मल्टिप्लिकेशन करायचं. 16 ॲज इट इज, 22 = 40, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 40, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 22 = 40. आता 16 + 40 किती होतात सांगा बरं, 56 होतात. किती होणार आहेत, 56. आलं लक्षात? आता आपल्याला तो फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता, फॉर्म्युला मेथडचा. इथं कोणतं व्हेरिएबल आहे, कोणाची व्हॅल्यू काढायची, एमची आहे, एम. मग इथं एम लिहायचं, m = तो फॉर्म्युला लिहायचा आहे आता. कोणता, -b ± (b² - 4ac/2a). हा जो फॉर्म्युला आहे हा आपण लिहिला. आता थोडा स्पेस देऊन लिहितो म्हणजे कळलं तुम्हाला. m = आता काय करणार आहे, मायनसला मायनस, बी ची व्हॅल्यू सांगा, बी ची व्हॅल्यू -4 आहे. मग जे निगेटिव्ह असला ना त्याला कंसात लिहितो आपण, हे ऋण चिन्ह सूत्रातलं आहे बरं का. आता बी ची व्हॅल्यू -4 आहे, मग ती कंसात लिहितो -4. आलं लक्षात? प्लस मायनस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इन स्क्वेअर रूट. आता हे 56, b² - 4ac ची किंमत किती आहे, स्क्वेअर रूट. आणि b² 4ac -4ac ची किंमत आहे 56. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण 2a, 2 ला 2 इंटू ए ची व्हॅल्यू सांगा बरं काय आहे, तर ए ची व्हॅल्यू आहे 5. मग इथं 5 लिहिलं, अवघड नाही बरं का, सोपं आहे पण लक्ष द्यायचं. इंटू देअरफॉर इज इक्वल टू. आता पहा बरं, निगेटिव्ह काय होणार आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 4 प्लस मायनस. आता इथं याचे कोणते अवयव पाडायचे की ज्याचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे, दोन्हीपैकी एकाचं. 56 तर कोणाचं 56 तर स्क्वेअर रूट निघू शकत नाही. मग आता आपण काय करणार आहेत, 56 जे आहेत हे, तर याच्यामध्ये आपण काय करूयात, तर याच्यामध्ये 8 7 जा
87 56 पण 8चं स्क्वेअर रूट निघत नाही आणि 7चं निघत नाही. पुन्हा सांगा बरं कोणाचं. 14 4 14 4 जा राईट त्याचं निघतंय 14 56 14 4 जा किंवा 14 56 म्हणा किंवा 4 गुणिले 14 म्हणा 4 × 14 असंही चालतं. 4 14 जा किंवा 14 4 जा 56 आणि 2 5 जा किती होतं 10. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या पहा मी स्टेप कशी लिहितोय. क्लास लाईन बसेल इथं. m इज इक्वल टू 4 प्लस मायनस. आता हे स्क्वेअर रूट निघतं 4चं ते बाहेर आणा. धिस 4 वॉन्ट्स टू कम आउटसाइड सो ही मस्ट बिकम स्क्वेअर रूट. त्याला काय बनावं लागेल स्क्वेअर रूट व्हावं लागेल. 4चं स्क्वेअर रूट आलं 2 प्लस मायनस आणि 4 बाहेर आले आणि त्याचं स्क्वेअर रूट झालं 2 आणि मध्ये काय राहिलं फक्त राहिलं मध्ये 14 अपॉन 10 आपण काय झालं हे इथं 10 जशाला तसं. आता पहा काय करणार नेक्स्ट लाईनला ह्याच्यातून 4 आणि इथं 2 याच्यातून कॉमन काय निघेल सांगा. आता कळालं तुम्हाला 2 कॉमन निघेल. लक्षात घ्या दोघांनाही 2 न भाग जातो. मग पाहू बरं. देअरफॉर m इज इक्वल टू. आता लक्षात घ्या या दोघांतून कॉमन मी 2 काढायलो 4 आणि 2 मधून 4 प्लस मायनस आणि 4 मधून आणि 2 रूट 14 मधून मी 2 कॉमन काढणार आहे. विल टेक 2 ॲज अ कॉमन. 2 कॉमन. 2ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 4 येणार आहे. 2 2 जा 4 आलं आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲज इट इज. आणि हे 2 बाहेर आलेलं आहे हे इथं म्हणून मध्ये लिहायची गरज आहे का. हे 2 नाही लिहायची फक्त मध्ये काय लिहायचं आपल्याला जे आहे रूट 14 तशाला तसं आणि अपॉन 10 ॲज इट इज. बरेच जण मी मागाशी सांगितल्यानुसार इथं काटाकाटी करतील इथं करायची नाही. अगोदर आपण त्याला कॉमन घ्यायचं आहे बरोबर. मग इथं काटाकाटी केली तर उत्तर चुकल. तुम्ही बॅक साईडला चेक करा उत्तर चुकलच. मग इथं 2 2 जा 2 5 जा करायचं नाही. अगोदर या दोघांच्या मधून कॉमन घेतलं 2 2 जा 4 ओके आणि हे 2 बाहेर आलं. बाहेर गेलं की मध्ये यायचं नाही. मग मध्ये लिहिलंच नाही. प्लस मायनस आणि रूट 14च लिहिलं. हे 2 बाहेर गेलेलं आहे आपण 10. आता पहा देअरफॉर m इज इक्वल टू 2 1 2 2 5 जा 10. आलं लक्षात. आता मध्ये पहा 1 न गुणाकार करा त्या कंसाला गुणा 1 2 2 किंवा 2 1 2 आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲज इट इज 14 1 14 रूट 14 1 रूट 14 अपॉन 5 ओके. आता पहा याला कसं लिहू शकतो आपण. आता 2 1 2 आणि रूट 14 इंटू 1 रूट 14 पॉझिटिव्ह निगेटिव्ह जशाल तसं. आता याला आपण 2 वेने लिहू शकतो. कसं m इज इक्वल टू 2 प्लस रूट 14 अपॉन 5 असं एकदा 5 प्लस लिहिलं या दोघांच्या मध्ये तो एकदा लिहिलं. और दुसरं कोणतं लिहू शकतो देअरफॉर m इज इक्वल टू. आता एकदा इथं पॉझिटिव्ह लिहिलं ना आता आपण इथं निगेटिव्ह लिहू शकतो. 2 हे पॉझिटिव्ह साईन इथं लिहिलं 2 आणि रूट 14 मधलं. आता 2 आणि रूट 14 मध्ये कोणतं साईन लिहायचं सांगा. निगेटिव्ह लिहायचं कारण पॉझिटिव्ह इथं लिहिलं तर इथं निगेटिव्ह लिहायचं. मायनस 2 मायनस धिस मायनस वी रोट हिअर 2 मायनस रूट 14 अपॉन 5. These are the roots of the equation. So we have to write the roots of given quadratic equation. The roots of given quadratic equation are कोणते बरं ते रूट्स तर ते 2 लिहायचे. आपण काय लिहायचं मग 2 रूट 14 2 प्लस रूट 14 अपॉन 5 अँड अनदर वन इज 2 मायनस रूट 14 अपॉन 5. सो दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. हे समजून घ्यायचं आहे आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्यानंतर लिहून घ्यायचं किंवा पॉज करून लिहून घ्या. ओके राईट. 5th क्वेश्चन वी आर लर्निंग. तर हे 5th क्वेश्चन मध्ये पहा इथं 1/3 आहे. आलं लक्षात.
पण त्यांना आपण हे काय स्टँडर्ड फॉर्ममध्ये पण नाही, आपण त्याला ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी याच्यासोबत कम्पेअर करायला म्हणल्यावर त्याच्यासारखं करावं लागेल ना त्याला. मग आपण बघू काय करता येईल. ह्या 3 ना अगोदर मल्टिप्लाय करू दोन्ही साईडला. मग काय होणार आहे 3 इंटू वाय स्क्वेअर प्लस 3 इंटू 1/3y त्याच्यानंतर इज इक्वल टू 3 इंटू 2. मग काय करायचं याच्या पुढे लिहायचं आहे आपल्याला की मल्टिप्लाइंग बोथ साईड इथं लिहायचं. मग खाली लिहितो मी मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय 3. हे दोन्ही बाजूला आपण कितीनं मल्टिप्लाय केलं बेटा 3नं. हे मला समोर जागा नाही, ॲक्च्युली हे समोर लिहित असतात पण मी इथं एक वर्टिकली एक लाईन मार्क केलेली म्हणून मी पुढं कंटिन्यू नाही करत, खाली लिहिलं मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय 3. आता पहा बरं याला मल्टिप्लाय केल्यावर काय होतं 3y स्क्वेअर. देअरफॉर 3y स्क्वेअर हे 3 कॅन्सल, डिनोमिनेटर न्यूमिरेटर बरोबर क्रॉस तिरकस काटाकाटी झाली, प्लस हे काय राहिलं 1 इथं 1 इथं राहिलं 1y इज इक्वल टू 3 2 जा 6. आलं का लक्षात. इथं 3 कॅन्सल झालं मग प्लसला प्लस आणि मग इथं काहीच मल्टिप्लिकेशन साईन मग 1 इंटू वाय इथं 1 असतं 3 1 3 1 1 1 आणि y इंटू 1 y आणि 1y इंटू 1 y. ओके हे प्रोडक्ट झालं त्यांचं मल्टिप्लिकेशन 3 1 3 3 1 3 3 1 3 3 1 3. मग इथं डिनोमिनेटरमधला एक तर लिहायची गरज नाही, y इंटू 1 इथं मल्टिप्लिकेशन असतं y इंटू 1 y आणि 1y इंटू 1 y हे प्लस प्रोडक्ट त्यांचं डायरेक्ट मिक्सअप केलं इज इक्वल टू 3 2 जा 6. आता लक्षात आलं. आता पहा त्याच्यानंतर ह्याला हे जे आहे 6 त्याला इकडे घ्या 3y स्क्वेअर प्लस 1y. हे 1 लिहायची गरज नाही पण समजण्यासाठी लिहायलो कोएफिशियंट 1 असेल तर लिहायची गरज नाही. आणि पॉझिटिव्ह 6 इकडे आणा बरं -6 इज इक्वल टू 0. आता त्याचं कंपॅरिझन करू शकतो आपण. आता त्या फॉर्मॅटमध्ये मांडलं आपण ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी फॉर्ममध्ये. आता काय म्हणायचं आहे देअरफॉर 3y स्क्वेअर प्लस 1y -6 इज इक्वल टू 0 कम्पेअरिंग विथ. आता कम्पेअर करायला आपण कम्पेअरिंग विथ कोणासोबत बाबा ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर करायला. बघा बरं काय होतं कम्पेअर केल्यानंतर. तर एची व्हॅल्यू जी आहे देअरफॉर ए इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे 3. ए इज इक्वल टू 3 आहे बरोबर. बीच्या प्लेसला किती आहे बी इज वॉट बी इज इक्वल टू 1 आणि सीच्या प्लेसला सांगा बरं सीची व्हॅल्यू किती आहे सीची व्हॅल्यू तर सीची व्हॅल्यू आहे -6. बघा एच्या जागेवर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट एच्या जागेवर 3 आहे, बीच्या प्लेसला आहे 1 आणि सीच्या लास्ट नंबरच्या प्लेसला आहे सीच्या प्लेसला आहे -6. दीज आर द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. नाव सी व्हॉट कॅन वी डू वी हॅव टू फाइंड नाव बी स्क्वेअर -4ac. नेहमी आपण स्टेप जशा कराल तशा बी स्क्वेअर -4ac. मग याची व्हॅल्यू ठेवा बी स्क्वेअर मीन्स व्हॉट 1 स्क्वेअर मायनस ॲज इट इज 4ला 4 इंटू असते ना दोघांच्या मध्ये इथं मल्टिप्लिकेशन ए आणि सीमध्ये 4मध्ये सुद्धा. एची व्हॅल्यू सांगा 3 आहे एची व्हॅल्यू 3 आली इंटू सीची व्हॅल्यू सांगा बरं सीची किती आहे तर सीची आहे -6. आता पहा काय काय होतात 1चा स्क्वेअर आला 1 ओके हे पुसतच नाही पहा. त्याच्यानंतर याचं प्रोडक्ट करा 4 3 जा 12 हे -12 करतो पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह 4 3 जा 12 पॉझिटिव्ह निगेटिव्ह 12 4 3 जा 12 आणि इंटू -6 स्टेप बाय स्टेप जशाल तसं 1 लिहिलो. आता ह्यांचं इथं -11 नाही करायचं सबट्रॅक्शन अगोदर गुणाकारच करा. मग 12 6 जा 12 72 निगेटिव्ह पॉझिटिव्ह 72 आणि फायनली काय आलं बरं 1 + 72 73 आलं. फायनली किती आलं हे 73. आता ही जी व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर -4ac आपल्याला रूट बी स्क्वेअर -4ac त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायला उपयुक्त पडणार आहे. आता लक्षात घ्या इथं 73 आलं. आता पहा
मग इथं वाय ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची ना, मग काय एक्स इज इक्वल टू नाही. आता काय करायचं, देअरफॉर नाव वाय इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस इन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. therefore y is equal to minus b as it is minus b plus or minus we have to substitute now values. आता काय करणार बघा, मायनस बी ची व्हॅल्यू सांगा. आपण फॉर्म्युला लिहिला, मायनस बी ची व्हॅल्यू सांगा बरं काय, तर मायनसला मायनस लिहिलं आणि बी ची व्हॅल्यू आपण ए बी सीच्या व्हॅल्यू काढल्यात, बी ची 1 आहे मग इथं 1 लिहिलं. प्लस ऑर मायनस इथं किती आलेले बी स्क्वेअर मायनस 4ac स्क्वेअर रूटमध्ये, तर तिथं बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 73 अपॉन 2 इंटू इथं इंटू आहे. एची किंमत किती आहे बरं, एची आहे 3, 2 इंटू 3. आता पहा, देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 1 प्लस ऑर मायनस इन स्क्वेअर रूट 73 अपॉन 2 3 जा 6. आता याच्यानंतर काहीच होत नाही, याच्यानंतर काय होतं का नाही. सो व्हॉट कॅन वी राईट, देअरफॉर वी कॅन राईट y इज इक्वल टू इन टू धिस वी कॅन राईट इन 2 वेज, दोन पद्धतीनं. -1 प्लस रूट 73 अपॉन 6 असं लिहू शकतो याला. और दुसरी पद्धत काय, हे प्लस साईन इथं लिहिलं, आता दोघांच्या मध्ये काय लिहायचं एकदम मायनस साईन. और y इज इक्वल टू काय लिहिणार, y इज इक्वल टू -1 मायनस रूट 73 अपॉन 6. So these are the roots of the given quadratic equation. or आता पहा, मग काय करणार, त्याच्या सारखं आपल्याला लिहायचं आहे लाईक दिस. सी आता काय करायचं पहा, द रूट्स ऑफ, हे वर्डमध्ये लिहायला मार्क आहेत लक्षात घ्या. द रूट्स ऑफ गिवन quadratic equation, the roots of given quadratic equation are कोणते ते लिहायचे, कोणते इथं -1 प्लस रूट 73 अपॉन 6 अँड दुसरं हे -1 मायनस रूट 73 अपॉन 6. सो दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. हे असं समजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून किंवा पॉज करून लिहून घ्यायचं. ओके.